हे आहे कोकणातलं ते दृश्य जे एकदा बघितलं की कधीच विसरणार नाही. देवाला डोक्यावर घेऊन नाचवणं ही फक्त परंपरा नाही, कला आहे. आता ना आम्ही वाडीत चाललोय छबेनं बघायला. तुम्हाला यायचंय का आमच्यासोबत? पोहरांच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि भक्ती, आपला देव डोक्यावर आहे ही जबाबदारी त्यांना वेगळी ऊर्जा देते. खरं तर पालखीचे दोन प्रकार असतात. पालखी जी दोन्ही बाजूला ओपन असते आणि ती डोक्यावर घेऊन नाचवली जाते. 15 गावामध्ये साधारण हीच पद्धत आहे. आणि डोलारा हा दुसरा प्रकार आहे जो दसपट्टीकडे असतो. तो एका बाजूने बंद असतो आणि तो फक्त खांद्यावर नाचवला जातो. छबेना झाल्यानंतर पालखी सीमेवर नेली जाते आणि तिथून बारदानावरती नेली जाते. तर हा आपल्या कोकणातील सिरीजचा शेवटचा भाग आहे. ही सिरीज तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.